अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणी जरांगे पाटील यांचे जवळचे सहकारी असलेल्या बाबूराव वाळेकर यांनी एक धक्कादायक आरोप केलाय आणि या आरोपामुळे एकच खळबळ उडाली। आधीच सहकाऱ्यांच्या आरोपांनी घेरलेले जरांगे पाटील आता आणखीन अडचणीत येण्याची शक्यता आहे। नेमका वाळेकर यांचा आरोप काय आहे तुम्हीच ऐका। दगडफेक प्रकरणात धक्कादायक आरोप। आणखी एका सहकार्यानं जरांगेंना घेरलं। जरांगेंच्या सांगण्यावरूनच दगडफेक। जरांगेंचे सहकारी वाळेकरांचा गंभीर आरोप। अंतरवालीच्या आंदोलनामध्ये राजेश टोपेच्या सांगण्यावर किरण तारकाच्या घरात मीटिंग होऊन लोकांना दगडफेक करायला लावली। जरांगेंचे जुने सहकारी आणि कोपर्डीतल्या आरोपींवर हल्ला करणाऱ्या चौघांपैकी एक असलेले बाबूराव वाळेकर यांनी केलेला हा गंभीर आरोप आहे। वाळेकरांनी दगडफेक प्रकरणी आरोप करून एकच खळबळ उडवून दिली आहे। मनोज जरांगे पाटील आणि राजेश टोपेंनी अंतरवाली सराटीतल्या आंदोलनादरम्यान दगडफेक करायला सांगितलं होतं, असा गंभीर आरोप जरांगे पाटलांचे सहकारी बाबूराव वाळेकर यांनी केलाय। तुम्ही कोणाच्याही याला बळी पडू नका। आज बी अंतरवालीच्या आंदोलनामध्ये राजेश टोपेच्या सांगण्यावर किरण तारकाच्या घरात मीटिंग होऊन लोकांना दगडफेक करायला लावली। आम्हाला सुद्धा सांगितलं गेलं की तुम्हाला जरांगे पाटलांनी जर पुढची काही घटना जर घडली तर तुम्हाला जाळपोळ आणि दगडफेक करायला लावली करा म्हणून सांगितलं। आम्ही ती गोष्ट केली। 307 सारखे गुन्हे दाखल झाले। आज आम्ही त्या गुन्ह्यामध्ये आज जरी आमची जामीन झाली असली तरी भविष्यात आम्हाला ह्याचा त्रास आहे। आणि आज मुंबईला बी जे मुंबईला बी चाललेत त्या मुंबईमध्ये बी ही घटना घडण्याची शक्यता आहे। खरं तर मुंबईला मोर्चा जाण्यापूर्वीच बाबूराव वाळेकरांनी हा व्हिडिओ तयार केल्याची माहिती मिळते। पण आता जरांगेंचे जुने सहकारी त्यांच्या विरोधात उभे ठाकले असताना वाळेकरांचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। दरम्यान कोणाच्या सांगण्यावरून जाळपोळ आणि दगडफेक करू नका असेही वाळेकरांनी त्यांच्या व्हिडिओत केलंय। वाळेकरांच्या या आरोपावर मनोज जरांगेंनी पलटवार केलाय। वाळेकर तेव्हाच का बोलले नाही असा सवाल जरांगेंनी उपस्थित केलाय। काय असू शकतं याच्यात काय? जो माहिती आहे त्याच वेळेस माहित होतं म्हणल्यावर त्याच वेळेस पोलिसाला सांगितलं असतं ना। माहित होतं म्हणल्यावर तिकडूनच हाणायचे सांगितले असते। तू दंगलकर मध्ये जाऊन टाकूतून सगळे काही असू शकतं, मला काय माहित नाही त्यातलं। ज्याने व्हिडिओ टाकलाय ज्याने व्हायरल केलाय त्याला विचारा, तो त्याचं स्पष्टीकरण देईल। काय करायचं ते पोलिस बघतील, मला काय त्याची शिदेने घेणं नाही। आधी अजय महाराज बारसकर, संगीता वानखडे, नंतर ज्ञानेश्वर आमले या 3 जुन्या सहकाऱ्यांनी जरांगेंवर आरोपांच्या फैरी झाल्या होत्या। त्यातच आता बाबूराव वाळेकर या जुन्या सहकाऱ्यांनीही दगडफेक प्रकरणात जरांगेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। त्यामुळे या चक्रव्यूहातून जरांगे बाहेर पडण्यात यशस्वी होतात की अडकून पडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।